हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मॅथ्स क्लास 1 लेसन नंबर 21 नंबर सॉन्ग वर्कबुक सोल्युशन. तर टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. मेक अ स्टुडंट रिसाइट द पोएम इन अट्रॅक्टिव्ह टून विथ द ऍक्शन. तर इथं टेक्स्टबुक मध्ये जो पोएम दिलेला आहे तर ते पोएम मुलांकडून काय करायचं आहे, रिसाइट म्हणून घ्यायचं आहे विथ द ऍक्शन. काय करायचं आहे, विथ द ऍक्शन आणि अट्रॅक्टिव्ह टून मधून ते म्हणून घ्यायचं आहे, लयबद्ध पद्धतीमध्ये ते म्हणून घ्यायचं आहे. ट्राय टू ड्रामाटाइज द पोएम दॅट द मेनी स्टुडंट्स कॅन पार्टिसिपेट इन द ऍक्टिव्हिटी टुगेदर. तर हा जो पोएम आहे तुम्ही ड्रामॅस्टिक म्हणजे ड्रामा टाईप सुद्धा तुम्ही कन्वर्ट करू शकता, जेणेकरून जास्तीत जास्त स्टुडंट्स या ऍक्टिव्हिटीमध्ये काय व्हायला पाहिजे, पार्टिसिपेट होणं गरजेचं आहे. Encourage the students to write the numbers names from 1 to 10. आणि स्टुडंट्सला काय करायचं आहे, इनकरेज करायचं आहे इन वर्ड्स मध्ये लिहिण्यासाठी, नंबर नेम लिहिण्यासाठी 1 to 10. तर आफ्टर रीड अँड अंडरस्टँड. रीड करा म्हणलेलं आहे, वाचा म्हणलेलं आहे आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हणलेलं आहे. 1 to 10 नंबर्स देण्यात आलेले आहेत आणि त्यांचे इनवर्ड्स नंबर नेम्स खाली देण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लेट अस डू राईट नंबर नेम्स. तर नंबर नेम्स लिहा म्हटलेलं आहे. 1 to 10 इनवर्ड्स लिहून काढायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 सगळे हे काय करायचे आहे, इनवर्ड्स मध्ये लिहून काढायचे आहेत. FIVE 5 SIX 6 SCVEN 7 EIGHT 8 NINE 9 TEN 10. That after next one आहे sing the number song given on textbook page number 62 and answer the following question. तर पेज नंबर 62 मध्ये आपल्याला पोयम देण्यात आलेला आहे, सॉन्ग देण्यात आलेला आहे. तर ते गाणं म्हणा असं म्हणलेलं आहे आणि खाली काही क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत वर्कबुक मध्ये. तर तिथं त्यांचे आन्सर्स लिहा असं म्हटलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट वन आहे हाऊ मेनी लेग्स डज अ बटरफ्लाय हॅव. तर बटरफ्लायला किती लेग्स आहेत तर 6 लेग्स आहेत. किती लेग्स आहेत, 6 लेग्स आहेत. तर आन्सर येईल 6. दॅट आफ्टर हाऊ मेनी चिल्ड्रन्स आर देअर इन अ खो खो टीम. तर खो खो टीम मध्ये किती चिल्ड्रन्स आहेत, 9 चिल्ड्रन्स आहेत. किती आहेत, 9 चाइल्ड आहेत किंवा 9 चिल्ड्रन आहेत. तर आन्सर काय येईल, 9. आन्सर येईल 9. हाऊ मेनी फिंगर्स मेक अ फिस्ट. फिस्ट म्हणजेच काय, मुठ्ठी तयार होण्यासाठी किती फिंगर्स लागणार आहेत, तर 5 फिंगर्स लागणार आहेत. किती फिंगर्स लागणार आहेत, 5 फिंगर्स लागणार आहेत. तर आन्सर येईल 5. हाऊ मेनी कलर्स डज अ रेनबो हॅव. रेनबो म्हणजे इंद्रधनुष्यात किती कलर असतात, 7 कलर असतात. किती कलर असतात, 7 कलर असतात. तर आन्सर येईल 7. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे हाऊ मेनी स्पोक्स डज अन अम्ब्रेला हॅव. स्पोक्स म्हणजेच काय म्हणले मी, काड्या. अम्ब्रेला छत्रीला काड्या असतात, त्या काड्याला स्पोक्स असं म्हणतात. किती स्पोक्स आहेत, 8 स्पोक्स आहेत. किती स्पोक्स आहेत, 8 स्पोक्स आहेत. तर आन्सर काय येईल, 8 येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे हाऊ मेनी टोज डू वी हॅव ऑन अ 2 feet टुगेदर. तर दोन्ही पायांना मिळून फीट म्हणजेच काय, पाय. 2 feet दोन्ही पायांना मिळून किती टोज आहेत, तर किती टोज आहेत, 10 टोज आहेत. किती टोज आहेत, 10 टोज आहेत. तर आन्सर काय येईल, 10 येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे color the flower and count them and write their number and number name. तर फ्लावर्स देण्यात आलेले आहेत, त्यांना कलर करा म्हणलेले आहेत आणि फ्लावर्स काउंट करा म्हणलेलं आहे. तर किती फ्लावर्स आहेत तुम्ही कलर करून घेऊ शकता. तर किती फ्लावर्स आहेत ते आपण पाहून घेऊया. 1 2 3 4 5 फ्लावर्स आहेत. तर नंबर बॉक्स मध्ये इथं आपण नंबर लिहून घेणार आहोत, तर नंबर नेम इथं लिहून घेणार आहोत. तर आन्सर काय येईल, FIVE 5. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे काउंट द ऑब्जेक्ट्स अँड राईट देअर नंबर्स अँड नंबर नेम. तर आपल्याला इथे
काही ऑब्जेक्ट्स देण्यात आलेले आहेत, तर तिथं त्यांचे नंबर्स लिहा असं म्हणलेलं आहे आणि नंबर नेम सुद्धा लिहा असं म्हणलेलं आहे. तर फर्स्ट आहे पीकॉक. किती पीकॉक आहे? तर 1 आहे. तर आन्सर नंबर नेम मध्ये काय येईल? आन्सर ONE 1. त्याचप्रमाणे किती कार्स आहेत? 2 कार्स आहेत. किती कार आहेत? 2 कार आहेत. तर आन्सर काय येईल? TWO 2. तर किती शिप्स आहेत? तर 3 शिप्स आहेत. 1 2 3. तर नंबर येईल 3 आणि नंबर नेम येईल THREE 3. तर किती कप्स आहेत? 1 2 3 4. 4 कप्स आहेत. किती कप्स आहेत? 4 कप्स आहेत. तर नंबर नेम येईल FOUR 4. तर आईस्क्रीम किती आहेत पहा? 1 2 3 4 5. तर 5 नंबर येईल. तर इनवर्ड्स मध्ये सुद्धा काय येईल? FIVE 5. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे बर्ड्स. किती बर्ड्स आहेत काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6. 6 बर्ड्स आहेत. तर इनवर्ड्स येईल SIX 6. तर ऍपल्स किती आहेत काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7. तर इनवर्ड्स मध्ये येईल SEVE 7. त्याचप्रमाणे फ्लावर सुद्धा किती आहेत? 8 आहेत. तर इनवर्ड्स मध्ये सुद्धा आपण 8 लिहून घेऊया. तर बटरफ्लाईज आहेत 9. तर इनवर्ड्स सुद्धा काय येईल? 9 येईल. तर डग जे आहेत किती आहेत? 10 आहेत. किती आहेत? 10 आहे. तर इनवर्ड सुद्धा काय येईल? TEN 10 येईल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे प्रोजेक्ट. प्रोजेक्ट देण्यात आलेला आहे. विथ द हेल्प ऑफ युअर टीचर्स और पेरेंट्स फाइंड आउट द नंबर्स ऑफ द प्लेयर्स रिक्वायर्ड टू मेक अ टीम ऑफ द फॉलोइंग गेम्स. तर खाली काही आपल्याला गेम्सची नावं देण्यात आलेली आहेत. तर त्या गेम्समध्ये किती प्लेयर्स रिक्वायर्ड लागतात, किती प्लेयर्स लागतात, तिथं त्यांची नंबर्स लिहा असं म्हणलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट वन आहे खो खो. खो खो हा गेम आहे. तर खो खो गेम मध्ये 9 प्लेयर्स लागतात. हे ऑलरेडी आपण टेक्स्च्युअल पोएम मध्ये पाहिलं. तर इथं आन्सर येईल 9. तर कबड्डी. कबड्डीसाठी 7 प्लेयर्स लागतात. कबड्डीसाठी 7 प्लेयर्स लागतात. तर हॉकी. हॉकीसाठी 11 प्लेयर्स लागतात. हॉकीसाठी 11 प्लेयर्स लागतात. फुटबॉल. फुटबॉलसाठी सुद्धा 11 प्लेयर्सच लागतात. व्हॉलीबॉल. व्हॉलीबॉलसाठी 6 प्लेयर्स लागतात. क्रिकेट. क्रिकेटसाठी सुद्धा 11 प्लेयर्स लागतात. अँड बास्केटबॉलसाठी 5 प्लेयर्स लागतात. किती प्लेयर्स लागतात? 5 प्लेयर्स लागतात. आणि बेसबॉलसाठी 9 प्लेयर्स लागतात. किती प्लेयर्स लागतात? 9 प्लेयर्स लागतात. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 21 नंबर सॉन्ग हा वर्कबुक सोल्युशन पाहिलं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.